स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बुधवारी म्हणजेच 28 तारखेला आहे संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. कारण का बघा, 33 कोटी देवी देवतांचे जे स्थान असतं, जे जागा असते, तर ती कोणात असते, तर ती गोमातेमध्ये असते. पुरातन काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासूनच आपण गायीची सेवा करत आलेलो आहोत. गायीच्या सेवेने, गायीच्या पूजनाने जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ज्या काही अडचणी जीवनामध्ये येत आहेत तर त्या अडचणी सुद्धा दूर होऊन आपल्या मनातील इच्छापूर्ती होत असते. तर इतकं महत्त्व या गायीला आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात, त्यातलीच एक जागा गणपती बाप्पांची सुद्धा आहे. आणि संकष्टी चतुर्थीला जर प्रत्यक्षपणे आपल्याला असं वाटत असेल की आपण गणपती बाप्पांची सेवा करावी, तर गायीची जर सेवा केली तर ही आपली सेवा गणपती बाप्पांपर्यंत नक्कीच पोहोचत असते. तर नक्की तुम्ही गायीची सेवा करायला सुरुवात करा आणि बघा जीवनामध्ये किती बदल होतात. जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे, संकट आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होते. तर बघा, आता गायीला काय खाऊ घालायचं आहे तर ते आपण बघूया. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, अगोदर आंघोळ करायची आहे. त्यानंतर पिवळ्या किंवा लाल कलरचे वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून ते घाला, कारण गणपती बाप्पांना ते अतिशय प्रिय आहेत. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आपली रोजची जी काही देवपूजा असते ती करायची आहे. आणि सेपरेट जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा मांडणार असाल, गणपती बाप्पांवरती अभिषेक करणार असाल, तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला पिवळ्या कलरची फुलं किंवा पिवळ्या कलरची मिठाई वगैरे, पिवळ्या कलरचे मोदक वगैरे तुम्ही अर्पण करू शकता, कारण पिवळा आणि लाल कलर त्यांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर एखादं जास्वंदीचं फुलसुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. या गोष्टी आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही करा. त्यानंतर आता तुम्हाला ही सर्व तुमची रोजची पूजा झाल्यानंतर आता काय करायचं आहे बघा. एक तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. गव्हाचं पीठ जे असतं ना तर ते मळायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता आणि याची एक छान चपाती तुम्हाला तयार करून घ्यायची आहे. चपाती तयार केल्यानंतर तुम्हाला ह्या चपातीवरती खोबरं असतं ना, तर ते खोबरं किसून तुम्हाला त्या चपातीवरती टाकायचं आहे. वरनं थोडासा गूळ तुम्हाला टाकायचा आहे आणि परत वरून एक चपाती तुम्हाला ठेवायची आहे. आणि ही जी चपाती किंवा हा जो घास तयार झालेला आहे, हा घास तुम्हाला घेऊन गायीजवळ जायचा आहे. गायीजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गायीला प्रथम हळदी कुंकू अक्षदा लावायच्या आहेत. गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो घास आपण तयार केलेला आहे तर ओम गम गणपते म्हणत म्हणत तुम्हाला हा जो घास आहे तो गायीला खाऊ घालायचा आहे. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि जे काही दारिद्र्य तुमच्या जवळ आसपास येत आहे तर ते दारिद्र्य दूर करावं अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तर नक्की हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. करून बघा, नक्की या उपायाचे छान रिझल्ट, छान अनुभव तुम्हाला येतील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की ज्या वेळेस आपण गायीची सेवा करतो, साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मीची, गणपती बाप्पांची आणि महादेवांची सेवा आपल्याकडनं होत असते. आणि एवढे 33 कोटी देवी देवतांची सेवा प्रत्यक्षपणे करणं आपल्याला एवढं जमत नाही, तर त्यामुळे अप्रत्यक्षपणे ज्यावेळेस आपण गायीची सेवा करतो तर ती अप्रत्यक्षपणे 33 कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर नक्की हा उपाय आहे तो करून बघा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.